पालघरमध्ये पावसाचा हाहाकार. सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. पालघर आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या पालघर परिसरात चक्रीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. मान्सून सक्रिय आहे, त्यामुळे या भागात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम गुजरातच्या काही भागांवर होत असून तिथे पुढील 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र घाटमाथा आणि डोंगराळ भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. 3 दिवसांपासून झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. जिल्ह्यातील लाखो वीजग्राहक मागील 48 तासांपैकी अंधारात आहेत. वादळी वारा आणि पावसाचा फटका बसल्याने जिल्ह्यातील विद्युत वाहिन्या कोलमडून पडलेल्या आहेत. शेकडो गावांमधील वीज पुरवठा मागील 48पेक्षा जास्त तास खंडित झालेला आहे. पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागात मागील 2 दिवसांपासून बत्ती गुल झालेली आहे. पावसाळ्याआधी महावितरणाने दुरुस्तीची कामे न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पालघर.